मागच्या 24 तासात स्टॉक मार्केटमध्ये काय घडलं? झोमॅटोने त्यांचे नवीन शेड्यूलिंग नावाचे फीचर लॉन्च केले. म्हणजे तुम्ही आता 2 दिवस आधीच तुमची ऑर्डर झोमॅटो प्लॅटफॉर्मवर देऊ शकता. हा फीचर सध्या फक्त 7 शहरांमध्ये उपलब्ध असेल. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी माहिती दिली आहे की लवकरच आणखी जास्त शहरे या फीचर अंतर्गत जोडण्यात येतील. पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी सेबीने अनिल अंबानीवर 5 वर्षासाठी शेअर मार्केटमधून बंदी घातली आहे. याचा निगेटिव्ह परिणाम अनिल अंबानींचे शेअर जसे की रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स होम फायनान्स वर झाला. निफ्टी 50 या इंडेक्स मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, ज्यानुसार टाटाची कंपनी ट्रेंट आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे निफ्टी 50 च्या आतमध्ये येणार आणि एलटीआय माइंडट्री आणि डिव्हिज लॅब हे निफ्टी 50 च्या बाहेर जाणार. निफ्टी 50 मध्ये कोणत्या कंपन्या आतमध्ये येणार आणि कोणत्या कंपन्या बाहेर जाणार हे वर्षातून 2 वेळा ठरवण्यात येते. यालाच रिशफलिंग म्हणतात. स्विगी या वर्षी त्यांचा आयपीओ आणू शकतो. स्विगीचा हा आयपीओ 18,000 कोटीच्या जवळपास असू शकतो, जो यावर्षी आलेला भारतातील सर्वात मोठा आयपीओ असेल. स्विगीची मुख्य स्पर्धा ही आधीच मार्केटमध्ये असलेल्या झोमॅटो सोबत